एकदा सिग्नल तोडला, त्यावरनं बिंदास्त पोलीस समोर हलका बाहेर आला. कॅम्पमध्ये आलो आणि आम्ही खर्च केला नाही असं कधी आयुष्यात होणार नाही. आपल्या लाडक्या बाप्पाची लाडका जणू आपला. हॅलो गाईज, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग मराठीतच करतो, जाऊ दे मरतं हिंदीमध्ये थोडा अवघड पडतो बोलायला. आज आपण जाणार आहे पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात आणि जाणार आहे कारण प्रत्येकाला माहिती आहे बाप्पा हा सगळ्यांना पावणारा असतो. बाप्पा आपला असतो, बाप्पा मित्र भाऊ सगळं असतो. त्यामुळे आज पुण्यातलं मोस्ट ऑफ द लोकांना बघायचं असतं पण बघता येत नाही बाप्पाला. त्यामुळे आज आय होप माझ्यातर्फे किती जणं बघतील, किती जणं नाही बघणार, बघत पण नाहीत लोक माझे व्हिडिओ, तर बघा. त्यासाठीच चाललो आहे मी की तुम्ही बघितला पाहिजे. तर आता आपण रेडी होऊयात, जाऊयात. माझ्यावर माझी एक फ्रेंड असेल, मे बी शी इज नॉट कम्फर्टेबल टू कम इन द ब्लॉग, सो मी असेल पण मी तुम्हाला नक्की दाखवेन, सबंध. तर माझ्याबरोबर चला गाईज. आता आपण जाऊयात दगडूशेठच्या मंदिरात. माझी फ्रेंड आली आहे खाली, तिला भेटायचं असेल तर भेटवतो, नाही तर मग डायरेक्ट आपण रस्त्याला भेटूया पुढे. ती रेडी आहे तुम्हाला भेटायला. आधी पण भेटला आहात पण फॉर सम रिझन आम्ही सोशल मीडियावर नव्हतो. फॉर सम रिझन. से हाय. कसं वाटतंय आफ्टर सो लॉंग? छान, मज्जा. ती थोडीशी मुस्लिम दिसते काजळ्या लावल्यामुळे, पण आहे ते काहीतरी लावलंय डोळ्याला. हे बघ, इथे काहीतरी लावलेलं आहे. काहीच नाही लावलेलं असो. अँड नाव वी आर गोईंग टू दगडूशेठ टेम्पल. काही जणांना नाही माहिती की दगडूशेठ कुठे आहे, काय आहे, किंवा बाहेर जे असतात ते. हां, तर जाऊयात, लोकांना दाखवूयात. आणि तो समोर टेम्पोवाला माझ्याकडे बघतोय तरी काय झालं, मी करणार शूट भाई, मला करायचं आहे. हा मात्र पण बघतोय, मी करणार. मग मला पण छान वाटतंय, तुला पण छान वाटू देत. मला छान वाटतं. कानात मी ह्या कानात पण घालायला बाई आणणार होते खाली, पण मम्मी म्हणली बाईसारखं दिसतं, मी तर परत ठेवून दिली आतमध्ये. सो मी म्हणलं रिस्कच नाही लेणे का, तर मैंने फिर से रख दिया. मी घालू शकतो पण मग मी ते असं लावून बघितलं आणि असं केलं. मग मी असंच केलं की नको, हिंमतच नाही ना तेवढी. बरं ठीक आहे, 2 दिवसांनी जाऊयात आपण. रांकामधनं घेतली ती, रांकामध्ये जाऊयात, 2 दिवसांनी ट्राय करूयात. आता आपण निघूया, चलो. आमच्या घराच्या इथनं दगडूशेठ मॅक्सिमम 5 मिनिटाचा रस्ता आहे, पण आम्हाला फिरून जायचं. एक फोन नाही झाला की दुसरा फोन वाजतो. तुझ्या फोनवर कंपनीचा फोन वाजतो, तर इथं थांबवलं तरी चालेल. तर आता आम्ही जातो आहे कॅम्पमध्ये, काहीतरी घ्यायचं आहे आम्हाला, तर बघू तिथे काय मिळतं आहे का. आता तुझी फाटते पुढे माणसं बघा. आता तुझी घाण फाटली ना, तो एकदा सिग्नल तोडला, त्यावरनं बिंदास्त पोलीस समोर हलका बाहेर आला, तुझी फाटली आणि ते दिसली फाटताना दिसलेली शिवता पण येणार नाही आणि फाटली. फायनली आलो आहे कॅम्पमध्ये. मला शरम येते आहे कॅमेरावरती घ्यायला, म्हणून मी खाल्लं करतो. आम्ही आलो आहे आता कॅम्पमध्ये बघायला काय ना काय अडकलं. हां ठीक आहे, चला बघूया. हे आम्ही कॅम्पमध्ये आलो आणि खर्च नाही केला असं. हॅलो डॉगेश, घाबरला बिचारा. कॅम्पमध्ये आलो आणि आम्ही खर्च केला नाही असं कधी आयुष्यात होणार नाही. एक मी बॅग घेतली, एक हिने बॅग घेतली. बॅगचा भंडार आहे आमच्याकडे आणि तरी आम्ही घेतली कारण हिने गिफ्ट केलं आहे मला ते. सो इट्स ओके, चालतं. अपने को फुकट का सब चलता है. पैसा बहुत है इसके पास. मेरे पास पैसा नहीं, होता सबके पास है पर दिखाता कोई नहीं है. चला मंदिरात जाऊयात आता. मला आता सिरियसली कळत नाही आहे बॅग कशी दिसते. तुम्ही सांगा, असं वाटत नाही ना की मी ते पैसे मागायला गेलो हप्ता वगैरे. तुम्ही सांगा प्लीज. एवढीशा जागेतनं गाडी काढली, एवढीशी जागा. हां, जो काय पाय खाली घेतला आहे तो
हे आपल्या लाडक्या बाप्पाचं मंदिर आहे. मी फोनवरती नाही गेलो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. कसं वाटतंय तुला? खूप सुंदर. सुंदर तर मला पण वाटतंय. का सकाळी काल पण आलं होते ना? आजच्या दिवसात किती छान सजवलं एकदम. पूर्ण डेकोरेशन काल गुढीपाडवा होता त्यासाठी केलं. काल इथे गुढीपाडवा होता ना, तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं डेकोरेशन केलं. हे आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती. लाडका गणू आपला. रस्त्यातले गाड्या बघा पाठीमागं. घेतलं का तू? मी दिसलं मुखदर्शन घ्यायचं ना. आज स्वामी समर्थ प्रकट त्यामुळे हे सगळं गोंधळ आहे. आज होपफुली एवढी गर्दी नाही त्यामुळे लवकर दर्शन होईल आपलं. चला. आतमध्ये अलाउड नाही आहे खरं फोटोज कॅमेरा, पण तिथे आजच्या बाप्पाचं दर्शन करून घ्या. मग असं बाहेरनं दाखवलं, पण हा आजचं दर्शन करून घ्या बाप्पाचं इथे. आमचं गणपतीचं दर्शन झालं आहे. आय होप तुमचं पण झालं असेल. आणि खरंच खूप छान वाटतं त्या बाप्पाचं दर्शन घेऊन. ती निगेटिव्हिटी असली तरी माणसाच्या अंगामध्ये पॉझिटिव्हिटी येते त्या बाप्पाला बघून. एवढा तो बाप्पा छान आहे आणि सगळ्या गोष्टी तो ऐकतो आहे. मला माहिती आहे. तुझं ऐकतो का गं? हो. म्हणूनच तर तो श्रीमंत आहे ना मनाने सुद्धा. इट्स टाइम टू लीव. आता घरी जायचं आहे. आमच्या सोसायटी खूपच तोंडावर आलो. आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आज स्वामींचा प्रकट दिवस आहे. आज आम्हाला तिथे जेवायला मिळणार आहे. तर तिथे मी मोस्टली काही दाखवू शकणार नाही, पण काय जेवण आहे याचा मी तुम्हाला नक्कीच फोटो टाकेन किंवा व्हिडिओ काढेन. अजून एक बाप्पा आणि माता. नवरात्री चालू आहे. जय माता दी. असाच हा ब्लॉग पण पुढे बघा. संपतच चालला आहे पण तरी बघा. इट्स टाईम टू लीव. आता ही तिच्या घरी चालली आहे आणि मी माझ्या घरी वरती चाललो आहे म्हणजे. आणि इथे पार्किंगमध्ये स्वामींचं चाललं आहे. हो, आपण परत उद्या भेटूया. जमलं तर उद्या येतो. बाय बाय. बाय बाय. बाय बाय गाईज. सिया. बिल्डिंग के टेरेस का पूरा नज़ारा है. पूरा इधर बिल्डिंग के टेरेस का नज़ारा है. ये वो अभी नया ब्रिज बना है ना उधर का, मेट्रो का. आज स्वामी प्रकट दिवस आहे. त्याची पालखी चालली आमच्या घराखालनं. स्वामींच्या पालखीचे दर्शन करून घ्या सगळ्या.